नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा वर्षातून फक्त एकदा येणारा दिवस आणि या दिवशी खास करून पितरांची सुद्धा पूजा केली जाते. देवदेवतांच्या पूजेसाठी जितका हा दिवस महत्त्वाचा आहे, तेवढाच दिवस पितरांसाठी सुद्धा खास आहे आणि पूर्वजांचे ऋण फेडण्याचा म्हणून हा दिवस पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्याचे स्मरण केले जाते. मातीचे मडके, ज्याला आपण कर म्हणतो, तर ते आणून त्यामध्ये पाणी भरून त्याची देखील पूजा केली जाते. त्याचप्रमाणे काही लोकांना आपल्या पितरांच्या नावाने जेवायला सुद्धा घातले जाते. या दिवशी ब्राह्मणांना दान भोजन दिले जाते आणि या दिवशी सुख समृद्धीसाठी केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या देवतेंच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. अक्षय या शब्दामध्येच आहे, कधीही क्षय न होणारे, कधीही विनाश न पावणारे. अक्षय तृतीयाच्या दिवशी मनुष्य जे काही कर्म करतो ते कधीही क्षयाला जात नाही. त्याचे अक्षय पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते. अशा या अक्षय तृतीयाच्या दिवशी पितरांना जो आपण नैवेद्य दाखवतो, तो नैवेद्य काय असावा, तो नैवेद्य कसा असावा, नैवेद्यामध्ये आपण कोणते पदार्थ ठेवावेत, कोणते पदार्थ हे नैवेद्यामध्ये चुकूनही नसावेत, त्याचप्रमाणे पितरांच्या जेवणाचे ताट कसे तयार करावे, पितरांच्या नावाने आपण कोणाला जेवू घालावे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही. आणि बघा, देवाचा नैवेद्य आपण ज्याप्रमाणे दाखवतो तर त्याच्या अगदी उलट पितरांचा नैवेद्य हा तयार केला जातो आणि दाखवला देखील जातो. प्रत्येक भागानुसार नैवेद्यातील पदार्थ जे आहेत तर ते बदलत असतात. आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळ ही जी वेळ आहे तर ती देवांसाठी आणि दुपारची वेळ ही पितरांसाठी मानली जाते. त्यामुळे पितरांचा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला दुपारी 12 वाजता दाखवायचा आहे. पितरांच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार ते आपल्या घरातील असावे, आपण विकत आणलेले असावे. कोणाकडून मागून आणलेल्या पदार्थाचा स्वयंपाक हा करायचा नाही. शिळं अन्न देखील नको. पितरांच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. आता पितरांच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावे, तर आपल्याला जसं शक्य असेल तसा पितरांसाठी स्वयंपाक बनवू शकतो. फक्त पुरणपोळीचा आपण स्वयंपाक देखील करू शकतो किंवा मग आपण अनेक असे काही पदार्थ आहेत जे पितरांना प्रिय आहेत तर ते सुद्धा बनवू शकतो. आता कोणकोणते असे पदार्थ आहेत, तर या दिवशी आपण पुरणपोळी, त्याचबरोबर तांदळाची किंवा गव्हाची खीर, उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे. पण आता उडदाचे वडे जर आपण बनवणार असू तर त्यावेळेला इतर वेळेला आपण त्या वड्यांना होल पाडतो आणि पितरांच्या नैवेद्यामध्ये मात्र होल पाडायचं नाही. त्यानंतर कढी, कटाची आमटी, वरण, भात, भाज्या, मग यामध्ये आळू, गवार, भेंडी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, डांगर, बटाटा, तर या ज्या भाज्या आपण बनवत असतो. तसेच गवार जेव्हा आपण बनवतो ना, तर त्या शेंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला अख्ख्या तशाच बनवायच्या आहेत, त्यामध्येच मोडायच्या नाहीत. सर्व प्रकारच्या चटण्या, त्यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्यांचा समावेश करा. कोशिंबिरी सर्व प्रकारच्या चालतील. पंचामृत देखील असावं. त्याचप्रमाणे काकडी, त्याच्यानंतर फळांच्या फोडी, जसे की बघा चिक्कू असेल, केळी, सफरचंद, तर या फळांच्या फोडी, डाळिंबाचे दाणे, वड्या, म्हणजे बघा वड्या, थापी वड्या असतील. त्याचप्रमाणे पितरांचे आवडता मध, खीर, शुद्ध तूप याचा जेवणामध्ये आवश्यक समावेश करावा. त्याचप्रमाणे भजी, पापड, कुरडई, लिंबू आणि एक आल्याचा तुकडा, तर असा जो नैवेद्य आहे तो आपण बनवू शकतो. मात्र उकळलेले आंबट, खारट हे पदार्थ पितरांच्या जेवणामध्ये ताटामध्ये टाळावेत. तसेच कांदा लसूणयुक्त पदार्थ देखील टाळावेत. तसेच शेवगा, वांगे, गाजर याचा पितरांच्या ताटामध्ये जेवणामध्ये समावेश करू नका आणि शुद्ध मनाने, पावित्र्य राखून, श्रद्धेने यथाशक्ती हा स्वयंपाक करायचा. पितरांच्या जेवणाचं ताट कसं बनवायचं बघा. आपण हे नैवेद्याचं ताट जे आहे तर ते ताट आपण केळीच्या पानावरती वाढू शकतो. कारण पितरांचा नैवेद्य आपण जेव्हा ठेवतो तर त्यावेळेला केळीच्या पानाला महत्त्व आहे. परंतु प्रत्येकाला नैवेद्य हा केळीच्या पानावरती ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण ताट घेऊ शकतो. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, केळीचं पान घेतलं तर त्याला मध्यभागी साजूक तूप लावायचं आहे आणि ताट घेतलं तरीसुद्धा आपल्याला याच पद्धतीने ते ताट वाढायचं आहे. त्यानंतर प्रथम आपल्याला पितरांचं ताट वाढताना जसं आपण देवाला नैवेद्य दाखवताना ताट वाढतो त्याच्या अगदी उलट क्रमाने, विरुद्ध क्रमाने पितरांचं ताट वाढतात. बघा, लिंबू आणि मीठ देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठाने करतो. तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू पितरांच्या ताटामध्ये वाढायचं. त्याचं कारण असं, पितरांना खारट आंबट पदार्थ चालत नाही किंवा आवडत नाही, म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये लिंबू आणि मीठ वाढायचं. भाज्या एका बाजूला वाढायच्या. समजा उजव्या बाजूला भाज्या वाढा, डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढा.
वाडा. मध्यभागी भात वाढायचा. भात करताना म्हणजे वाढताना आपण जसं बघा नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्याचा मोद करतो आणि तो वाढतो, तसं न करता चमच्याने भात वाढायचा. भात वाढण्याच्या अगोदर शुद्ध तूप वाढा, उलट क्रमाने वाढायचं. म्हणजे प्रथम शुद्ध तूप, त्यावरती भात वाढायचा, पळीने किंवा चमच्याने वाढा. त्याच्यावरती मग वरण वाढायचं, त्याच्या शेजारी कढी, खीर वाटीमध्ये वाढायची. म्हणजे ओबड-धोबड किंवा विरुद्ध क्रमाने ताट वाढायचं. कारण असं केल्याने त्या अन्नामधले रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि त्यामुळे पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं. भजे, वडे, सांबर, पापड, कुरडई, तळलेले जे पदार्थ असतात ते ताटामध्ये समोर वाढा. उजव्या बाजूला भाज्या, डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर, सर्व प्रकारच्या चटण्या, पंचामृत वाढा आणि तळलेले समोर पदार्थ वाढा. मध्यभागी शुद्ध तूप, त्यावरती भात आणि मग वरण, शेजारी कढी, खीर आणि शेवटी यामध्ये एक आल्याचा तुकडा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा. तो कशासाठी ठेवायचा, तर नैवेद्यामध्ये जर काही कमी असेल तर आपल्याला त्याची क्षमा मिळावी आणि म्हणून हा आल्याचा तुकडा आपली एक क्षमा म्हणून, प्रार्थना म्हणून, आपली भावना व्यक्त करण्यासाठी हा ठेवला जातो. तर अशा प्रकारे आपला नैवेद्याचं ताट जे आहे तर ते वाढायचं आहे आणि अशा पद्धतीने जेवणाचं ताट वाढायचं. पितरांच्या जेवणाचं अशा पद्धतीचं ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो. देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने जमिनीवरती मंडल करतो, चौकोनी मंडल तयार करतो, म्हणजे पाण्याचा चौकोन करतो. पितरांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकोन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचा, म्हणजे वर्तुळ करायचं, त्यावरती ताट ठेवायचं आणि पाणी फिरवायचं. ते देखील विरुद्ध बाजूने, म्हणजे घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायचं आहे. असं करण्याचं कारण पण तेच आहे की उलट क्रियेने अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला की त्या अन्नातील रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं. जेवणा अगोदर आठवणीने गाय, कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा. तो घास कसा ठेवायचा, मंत्र काय म्हणायचा ते आपण पुढे पाहूया. पण पितरांच्या दिवशी याचक असतील, भिकारी असतील, दारावर कोणी आलं किंवा त्या ठिकाणी जाऊन जे खरोखर गरजू आहेत, उपाशी आहेत अशा अन्नदान अवश्य करावं. सतपात्री दानाला पितरांच्या दिवशी, अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप महत्त्व आहे आणि म्हणून अन्नदान करा, वस्त्रदान करा. तर अशा पद्धतीने आपण आपल्या पितरांचा स्वयंपाक करताना, पितरांचं जेवण बनवताना, तसेच पितरांसाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम आवश्यक पाळावे. असं केल्याने आपले पितर लवकर आपला नैवेद्य ग्रहण करतील, आपलं अन्न ग्रहण करतील आणि संतुष्ट देखील होतील, त्यांना शांती लाभेल. आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो हे अन्न ज्या वेळेला पितर ग्रहण करतात ते अक्षय असतं, म्हणजे जास्त काळापर्यंत ते पितरांना संतुष्ट ठेवतं, त्यांना शांती लाभते. त्यामुळे आपोआपच पितृदोष कमी होण्यास मदत होते. बघा, पितरांचा स्वयंपाक करत असताना काही नियम आपण आवश्यक पाळावेत. ब्राह्मण भोजन किंवा पितरांना नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. अगदी लहान मुलांना सुद्धा देऊ नये. पितरांचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नका, शांतता ठेवा, दुःख करू नका, प्रसन्न मनाने पितरांचा स्वयंपाक करावा. पितरांचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू नये, मोठ्याने हसू नये. घरामध्ये ब्रह्मचार्य पाळायचं, भांडण तंटा होऊन द्यायचा नाही. शांतता आणि स्वच्छता फार महत्त्वाची आहे. पितरांना स्वच्छता फार आवडते. त्याचप्रमाणे पितरांचं जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे आपलं जर तोंड असेल तर चालेल, पण मात्र दक्षिणेकडे आपलं तोंड करून स्वयंपाक करू नका. जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं. कुठलाही पदार्थ नाव घेऊ नका. जसं आपण बघा आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो, तसा आग्रह देखील करायचा नाही. आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात, आवर्जून त्या पदार्थाचा स्वयंपाकामध्ये समावेश करायचा. पितरांचे स्मरण करायचं, तसेच पितरांच्या जेवणाला नावही ठेवायचे नाही, त्याचं कौतुकही करायचं नाही. तर तो प्रसाद असतो, प्रसाद समजून तो ग्रहण करावा. बघा, आपले पितर जे आहे तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये असतात. त्याचप्रमाणे गायीची आपण सेवा केली तरी सुद्धा पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि कुत्रा जो आहे त्याला सुद्धा आपण जर या दिवशी नैवेद्य दिला तरी सुद्धा आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात. आता आपण जो काही या दिवशी स्वयंपाक करतो तो म्हणजे पुरणपोळीचा जो स्वयंपाक करतो, त्यामध्ये पहिली जी पोळी आहे किंवा चपाती असेल तर ती गाईला द्या, दुसरी पोळी कावळ्याला आणि शेवटची पोळी कुत्र्याला आपल्याला बनवायची आहे. पहिली पोळी बनवताना तिला तूप लावायचं आणि आपल्याला ही पोळी गाईला खायला देताना त्या पोळीवरती गुळाचा खडा देखील ठेवायचा आहे आणि गाईला ती पोळी आपल्याला खायला द्यायची आहे. त्यानंतर कावळ्याला नैवेद्य देताना संपूर्ण नैवेद्य द्यायचा, कारण या दिवशी कावळ्याला खूप खूप महत्त्व आहे. आपले जे पूर्वज आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये असतात. कावळ्यांना नैवेद्य देताना आपल्याला म्हणायचं आहे की पश्चिम वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांना मी या भोजनाचा स्वीकार करावा.
त्यानंतर शेवटची पोळी जी आहे तर ती आपल्याला कुत्र्यांसाठी बनवायची आहे आणि ती पोळी आपल्याला कुत्र्यांना द्यायची आहे. आणि ही पोळी देताना आपल्याला म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे 2 कुत्रे आहेत, त्यांना मी या भोजनाचा भाग देत आहे. त्यांनी तो स्वीकार करावा असे म्हणून कुत्र्याला ही पोळी खायला द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नमस्कार देखील करायचा आहे. तसेच या दिवशी आपण कर आणि पितरांची पूजा करत असतो. पितरांचे जे फोटो आहेत तर त्याची पूजा, त्यासोबत कर जे आहे त्याचे सुद्धा पूजन या दिवशी केलं जातं. कर व पितरांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या व्यक्तींना जेवायला घालायचं आहे. आता आपण पितरांच्या नावाने कोणाला जेवायला घालायचं तर बघा, आपल्या घरातील जर पुरुष गेलेला असेल तर एका पुरुषाला जेवायला घालायचं. जर अगोदर पुरुष आणि नंतर त्यांची पत्नी गेली असेल तर एक पुरुष व एक विधवा स्त्री यांना जेवायला घातले जाते. आणि जर सवाशण स्त्री गेली असेल तर सवाशण स्त्रीला आपल्याला जेवायला घालायचं आहे. परंतु आपण ज्या व्यक्तींना जेवायला घालणार असू तर त्या व्यक्तींचे पूर्वज हे जिवंत नसले पाहिजेत. म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीला आपण जेवायला घालणार आहोत तर त्यांना आई वडील जे आहेत तर ते नसावेत. ज्यांचे आई वडील मृत पावलेले आहेत तर अशाच व्यक्तींना आपण पितरांच्या नावाने जेवायला घालू शकतो. ज्या व्यक्तींना आपण जेवायला घालतो तर त्यांना जेवायला बसण्याच्या अगोदर त्यांना जेवणाचे ताट वगैरे ठेवणार असो तर त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला एक अगरबत्ती सुद्धा लावायची आहे. त्या व्यक्तीच्या कपाळाला बुक्का किंवा चंदनाचा टिळा लावावा आणि त्या व्यक्तीच्या आपल्याला पाया देखील पडायचा आहे. तर ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ होईल. आपल्या शंका असतील जरूर विचारा. अक्षय तृतीया संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, ते आवश्यक पाहावे. व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.